सखी सावली काव्यांजली। काव्या, तू एक चांगली बहीण आहेस, चांगली सून आहेस, चांगली मुलगी आहे, पण बायको म्हणून यू आर अ बिग फेलियर काव्या। तू सगळं जग जिंकलीस पण नवऱ्याचं मन जिंकू शकली नाहीस। यू आर व्हेरी लकी, तुम्हाला काव्यासारखी बायको मिळाली। यू शुड बी प्राऊड ऑफ हर। मागचं सगळं विसरण्याचा प्रयत्न करून तिने नव्याने सुरुवात केली। तू सुद्धा मनातले पूर्वग्रह सोड, नव्याने सुरुवात कर। काव्याशी मी इतका वाईट वागलो पण तिने आजही माझाच विचार केला। ती माझ्या विरोधात आहे असंच मला वाटत होतं, पण आई म्हणते तसं खरंच तिने माझ्या आमच्या घराच्या भल्याचाच विचार केला असेल का? मी फक्त आपल्या घराचा, आपल्या कुटुंबाचा विचार केला, त्यांच्यासाठी सगळं काही केलं, पण एवढं करून सुद्धा जर तुम्हाला त्यातलं काहीच मान्य नसेल ना तर खरंच हरले। काल तिच्यावर उगाच राग काढला, असंच होतं माझं। एवढं बोलायला नको होतं मी। आज सकाळी ती कोणाशी काही न बोलता निघून गेली। आज काव्या घरी आल्यावर मी बोलेन तिच्याशी। काव्या, सॉरी, कदाचित इतके दिवस मी तुला समजूच शकलो नाही। तुझं दिसणं, तुझं वागणं याचा मला हवा तसाच अर्थ काढत गेलो। तुझं मन कधी समजून घेतलं नाही, कधीही नाही। मी तुझ्याशी कधीच चांगलं बोललो नाही। तुझं मन खरंच खूप मोठं आहे काव्य, आणि आज हेच तुला फेस टू फेस सांगायचंय। आपण नवीन सुरुवात करूया। विशू, चहा। विशू, काव्य अजून आली नाही रे ऑफिसमधनं। अगं, येईल ती। ऑफिसमध्ये तिला उशीर झाला असेल, येईल ती। नाही भाऊजी, अक्काई आज ऑफिसला गेलीच नाही। काय? मला वाटतंय अक्काई तुमच्यावर रागून कुठेतरी निघून गेली। तू मला नकोय माझ्यासमोर। मला काहीतरी झालं पाहिजे आणि तू गायब हो। काय बोलतेस अंजली? काव्य असं नाही करणार। हो का? काल भाऊजी अक्काईला खूप काही बोलले, खूप दुखावली आहे। मी स्वतः बघितलं। बिचारी एकटीच रात्री गच्चीवर बसली होती। मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण माझ्याशी काही बोलली नाही। भाऊजी, माझ्या अक्काईला काही झालं ना तर मी तुम्हाला माफ करणार नाही, लक्षात ठेवा। काही नाही होणार, तुझ्या अक्काईला काहीही होणार नाही। मला मान्य आहे, मी काल तिच्यावर खूप रागवलो, तिला खूप बोललो। आई, मला खरंच माझी चूक कळली, खरंच। प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, मी तिला
The subscriber is currently switched off. Please try after some तिचा time. फोन का लागत नाही? तर कोणी ओळखीचा मैत्रिणीचा नंबरही नाहीये माझ्याकडे. नाही आहे. नव्याला मी आयुष्यभर फक्त त्रासच दिलाय. तिचा अपमान केला, तिला दुःख दिलं. त्याला कंटाळून तिने जीवाचं बरं वाईट केलं तर नाही 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 असं होऊच शकत नाही. मी असं होऊच देणार नाही. मी एक काम करतो, पोलिसांकडे जायला हवं, त्यांची मदत घ्यायला हवी. ते नक्की काव्याला शोधून काढतील. बरोबर. हॅलो प्रीतम. हा पुष्पांजली, काय झालं? तुम्ही अशा काळजीत का वाटताय? प्रीतम मला खूप भीती वाटते. अक्काई अजून घरी आली नाहीये. काय म्हणताय? अजून घरी नाही आली वहिनी? तिचा फोन लागत नाही का? नाही प्रीतम, आम्ही सगळे काळजीत आहोत. मला खूप भीती वाटते. भाऊजी तिला आता शोधायला गेलेत. पुष्पांजली, हे बघा, रडू नका. तुम्ही शांत व्हा. मी लवकरात लवकर येतो तिथे. ओके, बाय. अरे वा, कुठली गाडी घेतलीत मग? सर, मला एक मिसिंग कंप्लेंट करायची आहे. भेटू ना, नक्की भेटू. सर, माझ्या बायकोची मिसिंग कंप्लेंट होती. कधी? कमाल आहे. मी तुम्हाला कधीपासून सांगतोय माझी बायको सकाळपासून घरी आली नाहीये, तरी तुम्ही फोनवर काय बोलताय? मदत करा ना जरा. हो साहेब, इथे पोलीस स्टेशनमध्ये येऊन आरडाओरड करून आमच्या कामामध्ये अडथळा आणू नका. आम्हाला आमची ड्युटी चांगली समजते. आतमध्ये टाकेन तुम्हाला. साहेब, मी तुम्हाला कधीपासून सांगतोय माझी बायको सकाळपासून घरी आलेली नाहीये. बनसोडे. या साहेब. साहेब, तुम्ही तुमच्या बायकोच्या नातेवाईकांकडे किंवा ओळखीच्या लोकांकडे फोन वगैरे करून पाहिलात? सर, मी सगळ्यांना फोन केला, सगळ्यांना कॉन्टॅक्ट केला, पण कोणाला काहीच माहित नाही. कोणी मैत्रीण वगैरे? हो केला, त्यांनाही काही माहित नाही. साधारणपणे किती वेळ झाला त्यांना जाऊन? 10-12 तास. म्हणजे आजच? तुम्ही एक काम करा, आज रात्रीपर्यंत वाट बघा आणि उद्या या आमच्याकडे. कारण 24 तास झाल्याशिवाय आम्ही कंप्लेंट नाही घेऊ शकत, तसा नियमच आहे. साहेब, टीपी रोडला ऍक्सिडेंट झाले. एक बाईक गेली आहे. साधारण वय 30-35 असेल. तुमच्या बायकोचं वय किती होतं? तुम्ही एकदा स्पॉटवर जाऊन बघून या. प्रीतम, एवढ्या रात्री कुठे निघालायस तू? जरा काम आहे. जेवून जा ना. नाही, आता नको. मला काम आहे, निघावं लागेल. प्रीतम, अरे तुझ्या सगळ्या फेवरेट डिशेस केल्यात. आई, ऐक ना, माझा प्रॉब्लेम झालाय. मला पुष्पांजलीचा कॉल आला होता. मी आल्यावरती सांगतो सगळं. ओके, बाय. अरे पण प्रीतम, आई ऐक ना माझं. आता जेवण जास्त इम्पॉर्टंट नाहीये. मला तिकडे जाऊन मदत करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. मी जाऊन येतो, नंतर सगळं सविस्तर सांगतो. बाय.
ही अंजली घरातून निघून गेली, पण प्रीतमच्या मनातून जायला काय तयार नाही. सतत जप करत असतो तिच्या नावाचा. एवढ्या अर्जंटली का बोलवलं असेल तिनं? झालं असेल. मीनाक्षी, अगं कोणाचाच फोन लागत नाही. हो, कोणीच उचलत नाही. काय करायचं? आपण जाऊन बघायचं का? गेले असतील. मावशी, पुष्पांजली, काका, वहिनीबद्दल काही कळलं का? नाही प्रीतम, काहीच कळत नाहीये. अरे विशू शोधायलाच गेलाय, पण तो फोनच उचलत नाही. अरे तो वहिनीला शोधत असेल म्हणून फोनकडे लक्ष नसेल. पण काव्या. मावशी, मावशी प्लीज रडू नकोस. पण वहिनीला काही होणार नाही. सुखरूप येईल परत. दादा आहे ना, मला खात्री आहे तो तिला नक्की घेऊन येईल परत. आणि एका पोलीस मित्राशी बोललो, तो वहिनीला शोधायला आपल्याला मदत करणार. मी तोवर दादाला फोन करतो. हॅलो. अरे वहिनीचं काही कळलं का? नाही रे, अजून तरी काही कळलेलं नाहीये. पण काय? पण काय? इथे थोड्या वेळपूर्वी एक ऍक्सिडेंट झाला. त्यातल्या बॉडीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मला. दादा हे बघ तू काळजी करू नको. वहिनीला काही झालेलं नसणार आहे. ती सुखरूप येईल परत घरी. हे मला सांग तू. हॅलो दादा. अरे काय झालं प्रीतम? प्रीतम, अरे सांग ना, काय झालं? देवा, माझी काव्य हरवली. मी वेड्यासारखं तिला शोधतो, पण ती सापडत नाहीये. आणि आता पोलीस म्हणतायत की नाही नाही नाही, असं होऊ शकत नाही. माझी काव्य मला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. मी तिला जो काही त्रास दिला त्याची अशी शिक्षा मला देऊ नकोस. काव्य एवढी वर्ष फक्त सहनच करत राहील. तेव्हा तिच्या आयुष्यात आनंदाचे 4 क्षण यायला हवे. तिला जगण्याचा आनंद घेण्यासाठी एक संधी मिळायला हवी. ती संधी तिच्याकडनं अशी हिरावून घेऊ नकोस. माझे काव्य मला परत मिळवू दे. तुझ्यासाठी काही अशक्य नाहीये देवा. काही करून तिला परत पाठव. काही करून. मधुराताई, मी जर का तुम्हाला काही सुचवलं तर ऐका. म्हणजे बघा, काव्या अंजलीला घेऊन आता तिच्या घरी गेली. मग आपल्याला जर प्रीतमरावांच्या आयुष्यातून या अंजलीला कायमच दूर करायचं असेल ना, माझ्याकडे एक उत्तम उपाय आहे. उपाय? हा, म्हणजे बघा, मी प्रीतमरावांच्या भल्यासाठी सांगते. अंजली आता इथे नाहीये. हो कधी जर का प्रीतमरावांच्या आयुष्यात
दुसरी मुलगी आली तर अंजलीची पिढा ना आपणच निघून जाईल। हो, त्यासाठी वाटल्यास माझी आशू प्रयत्न करेल त्यांचं मन जिंकण्याचं। अहो म्हणजे थोड्या दिवसापुरतं ही अंजलीची पिढा जाईपर्यंत, एकदा काही पिढा गेली ना की प्रीतम रावांचं पुढचं आयुष्य तुमच्याच हातात आहे। पण त्यासाठी ही अंजली असता कामा नये। आता बघा ना, अंजली इथं नाहीये, प्रीतम रावांना पूर्वीचं काही आठवत नाहीये, तरी त्यांचं मन अंजलीसाठी ओढ घेतंय का नाही? ही दोघं पुन्हा एकत्र येऊ नयेत म्हणून आपल्याला काहीतरी जालीम उपाय करायला लागणार। अहो म्हणून म्हणते, माझ्या आशूने जर का बस, मला प्रीतमला अंजलीपासून दूर करायचं, आगीतून फुफाटत पडायचं नाहीये। त्यामुळे मागितल्याशिवाय पुन्हा असले सल्ले द्यायला येऊ नका। आता निखारे पदरात घेतलेच आहे, त्या आगीने उरफळून जायची तयारी ठेव। माझी काव्य मला परत भेटली नाही ना, मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घे। काव्याची आणि माझी पुन्हा भेट घडवणं आता तुझ्या हातात आहे देवा। देवा तू काहीतरी चमत्कार घडव, तूच करू शकतोस। काहीतरी कर, काहीतरी कर। हो साहेब, येत आहे ना बॉडीची ओळख पटवायला? चला चला, अहो चला। हो, सकाळपासून ते बसला आहात, काही झालंय का? अहो बोला काहीतरी। काय काहीच बोलत नाहीये? काव्य काव्य होतीस तू? मी तुला सगळीकडे शोधत होतो। मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो, तिथे त्यांनी सांगितलं की तू मी तुझ्याशी खूप वाईट वागलो। मी तुला खूप बोललोय, मला माहिती आहे। आयुष्यभर मी तुला त्रास दिलाय, पण मी तुला एक सांगू, जमलं तर मला प्लीज माफ कर। ऐक ना, तू आता नको करू, तू वेळ घे तुझा। तुला माफ नाही करायचं नको कर। तुम्ही खरंच सांगतो, मी यापुढे ना तुझ्याशी वाईट नाही वागणार। माझं खरंच खूप प्रेम आहे, मी नाही जगू शकणार तुझ्याशी। I'm sorry.